सध्या तर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही मिळून इयरली काय तुमचा टर्नओव्हर आहे? ह्या करंट इयरला आम्ही विल क्रॉस अराउंड 24 करोड्स. 24 करोड. हां, फॉर शुअर 24 करोड आम्ही क्रॉस करू अच्छा. या इयरला. गोईंग फॉरवर्ड प्लॅन आहे की कारण जस्ट इट इज स्टार्टेड. व्हॉल्यूम जाईल अराउंड 50 इयरपर्यंत जाईल नेक्स्ट इयरला. बट हे वर्ष आम्ही 24 करोडचा क्रॉस करू नक्की. आज आपण परत एक नवीन घेऊन आलो आहे FFIEDची एक सक्सेस स्टोरी. अमोल घेनंद आणि अमोल खुसपे हे दोघांनी मिळून ॲग्रोमॉल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड टाकलेलं आहे. गेले 10 वर्ष झाले ते एक्सपोर्ट करत आहेत युरोपसाठी आणि गल्फसाठी. 3 कलेक्शन सेंटर्स केलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी कशा त्यांची डेव्हलपमेंट झाल्या, कशा पद्धतीने त्यांनी एक्सपोर्टमध्ये प्रगती केली याबद्दल सविस्तर आपण त्यांच्याशी बोलूया. या आज आपण एक नवीन FFIEDची एक सक्सेस स्टोरी चर्चा करतो आहे. अमोल घेनंद आणि अमोल खुसपे 2014-15मध्ये अमोल आणि दोघांनी मिळून FFIEDमध्ये प्रशिक्षण घेतलं युरोपसाठीचं. आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की ॲग्रोमॉल कंपनीची सुरुवात कशी झाली आणि सध्या कुठल्या कुठल्या प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये ते काम करत आहेत. त्यांच्याकडनं असंही समजलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण ते करत आहेत. तर सर्वच आपण ओघाने चर्चा करूया. अमोल नमस्कार. नमस्ते सर. ॲग्रोमॉलची कशी सुरुवात झाली किंवा FFIEDमधून तुम्ही काय शिक्षण तुम्हाला मिळालं? तर ॲग्रोमॉल व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड ही आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्ट प्लस डोमेस्टिक मार्केटला आम्ही फ्रूट्स अँड व्हेजिटेबल सप्लाय करतो. बरं. त्याच्यासाठी लागणारं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे सगळं स्वतः आम्ही करतो आहे. आणि ते शेतकऱ्यांना बियाणं देण्यापासून प्लस टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणं आणि येणारं मटेरियल घेणं विकत ते सुद्धा अश्युअर्ड प्राईसवरती विकत घेणं ही कन्सेप्ट आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची. आणि डोमेस्टिक मार्केट म्हणजे देशांतर्गत जे मार्केट आहे त्याच्यामध्ये जे मॉडर्न रिटेल आणि क्विक कॉमर्स त्याच्यामध्ये झेप्टो, ब्लिंकिट असतील अशा जे कंपनीज आहेत त्यांना हा भाजीपाला पुरवठा करणं. त्यांचे जे हे आहेत क्वालिटीचे नॉर्म्स आहेत त्यानुसार ते पॅक करून पाठवणं. बरोबर. ह्या गोष्टी आम्ही आता सध्या करतोय. सध्या किती ठिकाणी कलेक्शन सेंटर केलेले आहेत तुम्ही? आपले कलेक्शन सेंटर्स आहे सध्या 3 ठिकाणी आहेत. एक नाशिक रोडला कळंब आहे मनसरच्या पुढं, तर तिथं एक कलेक्शन सेंटर आहे. कुंजरवाडीमध्ये एक आहे आणि एक खामगावला आहे. आणि किती एकर क्षेत्रामध्ये तुम्ही शेतकऱ्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केले सध्या? टोटल 650-700 एकरचं वर्षभरामध्ये आपलं रोटेशन होतं शेतकऱ्यांचं. त्याच्यामध्ये मिरची, दुधी भोपळा, बेबीकॉर्न, स्वीटकॉर्न या पिकांचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं जातं. म्हणजे FFIEDमधून तुम्हाला मोटिवेशन कशा पद्धतीने मिळालं? FFIEDचे जे सर बेसिक ज्या ट्रेनिंग होत्या त्याच्यामधनं एक्सपोर्ट किंवा ह्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या. बरोबर. प्लस पहिलं जसं होतं की एक्सपोर्ट हा एक खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि आपल्यासारख्या जमणार नाही असं एक हे होतं. बट त्या गोष्टी आम्हाला FFIEDमुळं सोप्या झाल्या. आज तुम्ही दोघेजण गेले 15 वर्ष एकत्र आहात आणि आता तुम्ही एक सेपरेट जबाबदारी घेऊन पुढे चाललाय. अमोल तुम्ही डोमेस्टिक पाहतायत, अमोल तुम्ही इंटरनॅशनल मार्केट पाहताय. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीवरती तुमचा होल्ड आहे आणि फ्युचर काय प्लॅन आहेत तुमचे? आता सध्या आमचा फ्रोझन कमोडिटीजमध्ये फ्रोझन स्वीटकॉर्न, फ्रोझन बेबीकॉर्न, फ्रोझन मिक्स व्हेजिटेबल्स हे आता सध्या आम्ही फोकस करतो, कॉन्सन्ट्रेट करतोय. कारण की आपलं जे युनिट आहे खामगावला ते फ्रोझन ब्लास्ट म्हणजे ब्लास्ट फ्रीजिंग वगैरे तिथे फॅसिलिटी आहे. तर तिथं आपण टोटली रॉ मटेरियल कलेक्शन करून त्याचं प्रीप्रोसेसिंग करून नंतर फ्रोझन करून कस्टमरच्या जे पॅकेजिंग मटेरियल सप्लाय देतात, प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये आम्ही पॅक करून त्यांना एक्सपोर्ट करतो. आता सध्या तर आम्ही महिन्याला 2 ते 3 कंटेनरचं सध्या चालू आहे फ्रोझनमध्ये, फ्रोझन स्वीटकॉर्नमध्ये. त्याच्यामध्ये कॉर्न ऑन कॉब, फ्रोझन कर्नल्स हे करतो आपण. आणि डोमेस्टिकलाही आपल्या स्वतःच्या ब्रँडमध्ये आपण म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये, ओडिसामध्ये इथं आपलं स्वतःचं ब्रँडमध्ये आपलं तिथे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना आपण देतो सप्लाय चालले. ते आपला 70-80 टनाचा मंथली व्हॉल्यूम आहे. आणि हा एक 70-80 टनाचा व्हॉल्यूम म्हणजे एक नियर अबाउट 150 मेट्रिक टन आपण पर मंथ करतो. गेले किती वर्ष झाले तुम्ही? आता सुरुवात केव्हा झाली तुमची? पहिला कंटेनर कुठल्या वर्षी गेला? म्हणजे आता आपण
जे चालू केलं आहे हे ॲग्रोमोल ही ह्याच्या अगोदर एक आपली एक कंपनी होती. हो. तर त्यातून आम्ही बाहेर ॲज पडला. अ पार्टनर होतो, डायरेक्टर होतो. बरोबर. त्यातून आम्ही एक एक्झिट घेतली. बरं. त्याच्यामध्ये आम्ही युरोपमध्ये एक्सपोर्टचं करायचं. युरोपमध्ये बेबीकॉर्न, चिली, ओपरा, दुधी बरोबर. युरोपसाठी आपण करायचं ते त्या कंपनी होतं. बरं. फक्त युरोपमध्येच करायचं आपण, UK, लंडनमध्ये ह्यासाठी. बरोबर. आणि नंतर आम्हाला थोडं डोमेस्टिकमध्ये आणि प्लस मिडल ईस्ट या कंट्रीमध्ये पण फोकस करायचं होतं, पण थोडंसं त्याच्यामुळे आम्ही तिथून एक्झिट झालो. आणि ही ॲग्रोमोल व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड ही आम्ही 2023 मध्ये आपण सुरू केली कंपनी. आणि ह्याच्यामध्ये मग आम्ही आता ते चालू केल्यानंतर 4-5 महिन्यामध्येच आमचं फ्रोझनचं एक्सपोर्टचं शिपमेंट चालू झालं आणि नंतर मग डोमेस्टिक चालू झालं. FFID कडनं बायर आयडेंटिफायला काही तुम्हाला मदत मिळाली किंवा कशा पद्धतीने सपोर्ट मिळाला? हो, मिळाली आम्हाला सर. बायर आयडेंटिफिकेशनमध्ये एक कसा तो बायर आयडेंटिफाय करायचा आहे, कुठल्या चॅनलनी जायचं आहे जेणेकरून ते ॲक्च्युअल रिअल बायर आपल्याला मिळतील. बरोबर. तर हे आम्हाला FFID कडनं मिळालं. गुड. आता फ्युचर काय प्लॅन आहेत तुमचे एक्सपान्शनचे? सध्या 3 कलेक्शन सेंटर तुमचे आहेत, म्हणजे कलेक्शन सेंटर ही महत्त्वाची बाब आहे ट्रेडमध्ये. आता याचं युटिलायझेशन तुम्ही अजून तुमचं एक्सपान्शन करण्यासाठी काय प्लॅनिंग केलेलं आहे ग्राउंडला? आत्ता आम्ही एक फुल फ्लेज्ड असं एक पॅक हाऊस बनवतोय, ज्याच्यामध्ये प्री-कुलिंग, हो, कोल्ड स्टोअर, त्याच्यानंतर प्रोसेस हॉल, प्रॉपर लेबर्स एंट्री आणि प्रॉपर जे ऑटोमायझेशन असेल असं. हो. कारण ऑटोमायझेशनमुळे थोडीशी स्केल आपली ग्रोथ होऊ शकते आणि युनिफॉर्मिटी येऊ शकते. ऑपरेशन इफिशियन्सी वाढेल आमची. तर एक फुल फ्लेज पॅक हाऊस जे की 6 महिन्यामध्ये मोस्ट प्रोबेबली आम्ही हे करतोय, ऑपरेशनल करतोय. आणि तिथून थोडासा तो जो व्हॉल्यूम आहे तो एक्सपोर्टला ड्राईव्ह जास्त करेल. अच्छा. प्लस त्याचंच ॲप्लिकेशन मग आपल्या बाकीच्या ठिकाणी जे कलेक्शन सेंटर्स आहेत ते ग्रॅज्युअली करतील. सध्या तर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही मिळून इयरली काय तुमचा टर्नओव्हर आहे? ह्या करंट इयरला आम्ही विल क्रॉस अराउंड 24 करोड. 24 करोड. हां, फॉर शुअर 24 करोड आम्ही क्रॉस करू. अच्छा. या इयरला. गोईंग फॉरवर्ड प्लॅन आहे की कारण जस्ट इट इज स्टार्टेड. ओके, तर व्हॉल्यूम जाईल आरामात 50 CR जाईल नेक्स्ट इयरला. बट हे वर्ष आम्ही 24 करोडचा क्रॉस करतो नक्की. काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी तुम्ही आता इलिजिबल आहात, तुमचा टर्नओव्हर बऱ्यापैकी झालेला आहे. जर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्टसाठी काही फायनान्शियल असिस्टन्स लागला किंवा त्यासाठी तुम्ही फोरमकडं कशा पद्धतीने पाहताय? तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ऑब्व्हियसली फंड्स रिक्वायर्ड आहेत, कारण जे फंड्स आपण हे करतो ते मॅक्सिमम आपल्या परचेसला किंवा वर्किंग कॅपिटल म्हणून यूज होतात. बट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नक्कीच फंड्सची आवश्यकता लागते आहे. एक आमचं आता तेच असेसमेंट चाललं आहे की आपल्याकडं आता ह्या करंट प्रोजेक्टनुसार म्हणजे आपण एक्सपान्शन आम्ही प्लॅन केले पुढच्या 6 महिन्यांनी 1 वर्षामध्ये. तर जस्ट आमचं एक वर्कआउट चाललं आहे की आपल्याला कमीत कमी 2 ते 3 CRचा फंड मिनिमम रिक्वायर्ड आहे. ओके, त्याच्यामध्ये गुड. ओव्हरऑल तुमचा सर्व कष्ट आणि फोरमचा सपोर्ट या दोघांच्याही माध्यमातून तुम्ही ग्रो होत आहे हे पाहून आनंद झाला. भविष्यामध्ये तुम्हाला फोरमकडनं ज्या काही बायर सेलर मीटिंग ऑर्गनाईज केल्या जाणार आहेत, फोरमचा आता फोकस युरोपसाठी आहे. म्हणजे युरोपमध्ये आपण मॅक्झिमम लोक सगळेजण ईस्टर्न युरोपला आपण आता सध्या फोकस करतो आहे, वेस्टर्न युरोपला करत नाही आहे. तर त्यासाठी फोरम बायर सेलर मीटिंग ऑर्गनाईज करेल. निश्चित तुम्ही त्या मीटिंगला जॉईन व्हा. जानेवारी-फेब्रुवारी 2026 आपला तो प्लॅन आहे. थँक्यू.